नमस्कार मंडळी, आज आपण हैदराबादची प्रसिद्ध असलेली ही कराची बिस्किट बनवणार आहोत. गव्हाच्या पिठापासून ही बिस्किटं बनवलेली आहेत. अजिबात मैदा, सोडा आणि बटरचा वापर केलेला नाही. बिस्किटे तुम्ही बघू शकता, एकदम खुसखुशीत झालेले आहेत. तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही बिस्किटे तयार होतात. चला तर पहिल्याच प्रयत्नात तुमचीसुद्धा ही बिस्किटं परफेक्ट होतील. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कराची बिस्किट बनवण्यासाठी इथे 1/3 कप एवढी पिठी साखर घेतली आहे. जेवढी पिठी साखर तेवढं तूपसुद्धा घेतलं आहे. तूप घट्ट वापरायचं आहे, पातळ वितळलेलं वापरायचं नाही. तर 1/3 कपच तूपसुद्धा घेतलं आहे. विस्करच्या सहाय्याने या पद्धतीने याला एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. तर जोपर्यंत विस्करला पुढे या पद्धतीने असा पॉईंट येत नाही तोपर्यंत याला अशा पद्धतीने छान फेटून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मी 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित याला एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घेतलं आहे. आणि तुम्ही इथे विस्करला बघू शकता, पुढे अशा पद्धतीचं पीक यायला पाहिजे, तेव्हा आपलं हे परफेक्ट झालं आहे असं समजायचं. असं केल्यामुळे बिस्किटं एकदम छान खुसखुशीत अशी होतात. तर आता याच्यामध्ये आपल्याला चाळणी ठेवायची आहे. त्याच्यामध्ये 1 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. नंतर 2 टेबलस्पून एवढं कस्टर्ड पावडर घ्यायचं आहे, व्हॅनिला फ्लेवरचं आहे. नंतर 2 टेबलस्पून मिल्क पावडर घालायची आहे, त्यामुळे बिस्किटं चवीला छान होतात. नंतर अर्धा टीस्पून एवढं बेकिंग पावडर घातली आहे आणि 1 चमचा विलायची पावडर घातली आहे. हे सर्व आता छान व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. कस्टर्ड पावडरमुळे बिस्किटं खायला एकदम टेस्टी लागतात. नंतर इथे मी काजू आणि बदाम बारीक कट करून घेतले आहे 2 टेबलस्पून. नंतर 2 टेबलस्पून एवढंच टूटी फ्रुटी घातली आहे. आता हे सर्व हलक्या हाताने या पद्धतीने मिक्स करायचं आहे. जास्त दाबून हे पीठ मिक्स करायचं नाही. तर सुरुवातीला विस्करनेच मी थोडंसं मिक्स करून घेतलं आहे. नंतर हाताने याचा डो बनवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हलक्या हातानेच याला मिक्स करायचं आहे, म्हणजे बिस्किटं आपली एकदम छान खुसखुशीत अशी तयार होतात. तर बघू शकता इथे मी याला छान असं मिक्स करून घेतलं आहे. तर या बिस्किटाचं बॅटर हे पीठ लगेच सेट होत नाही. त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीची प्लास्टिकची पिशवी मी कट करून घेतली आहे. त्याच्यामध्ये हे बिस्किटाचं पीठ ठेवायचं आहे आणि ज्या साईजची किंवा ज्या आकाराची तुम्हाला बिस्किटं बनवायची आहे त्या पद्धतीने याला शेप द्यायचा आहे. तर इथे मी रेक्टँगल साईजची बनवत आहे, किंवा तुम्ही स्क्वेअर किंवा गोल जशी पाहिजे तशीसुद्धा बनवू शकता. या पद्धतीने हलक्या हाताने याला असं दाबून सेट करून घ्यायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. अर्ध्या तासामध्ये ते व्यवस्थित सेट होतं व नंतर आपल्याला ते बेक करून घ्यायचे आहे. तर इथे अर्ध्या तासानंतर मी फ्रीजमधून हे बाहेर काढलं आहे. आता तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित असं सेट झालेलं आहे. आता आपण चाकूच्या सहाय्याने कट करून घेऊया. तुम्हाला जेवढ्या पातळ किंवा जाड बिस्किट पाहिजे असेल तेवढं तुम्ही कट करून घेऊ शकता. कट करताना मात्र हळू कट करायचं आहे, कारण मध्ये थोडंसं बिस्किट तुटलं जातं. समजा तुटलं तर ते व्यवस्थित दाबून ते सेट करून घ्यायचं आहे. जास्त धार असलेला चाकू वापरायचा आहे, म्हणजे व्यवस्थित आपल्याला ते कट करता येते. तर बघू शकता इथे मी सर्व बिस्किटे कट करून घेतली आहे आणि OTGमध्ये मी हे बेक करायला ठेवून देणार आहे. तर 10 मिनिटे मी प्रीहीट करून घेतलं आहे व नंतर 15 मिनिटासाठी 170 डिग्रीला हे बिस्किटं मी बेक करून घेत आहे. तर इथे 10 मिनटं प्रीहीट झालेलं आहे. तर इथे मी 15 मिनिटासाठी 170 डिग्रीला सेट करून ठेवलं आहे. दोन्ही कन्व्हेक्शन रॉड हे चालू ठेवायचं आहे. तर 15 मिनिटानंतर बघू शकता, तर इथे बघू शकता बिस्किट आपली व्यवस्थित बेक झालेली आहेत. प्लेटमध्ये मी काढून घेत आहे. तर इथे बिस्किट आपली व्यवस्थित बेक झालेली आहे, ती मी प्लेटमध्ये काढून घेत आहे.
तर मुलांना बाहेरची मैद्याची बिस्किटं देण्याऐवजी या पद्धतीने गव्हाचे पीठ वापरून कराचे बिस्किट तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा. तर इथे पहिली बॅच मी काढून घेतली आहे आणि दुसरीसुद्धा अशाच पद्धतीने बेक करायला ठेवली आहे. तर तीसुद्धा बिस्किटे इथे मी बेक झाल्यानंतर तुम्हाला दाखवू शकते. तर दुसरी बॅचसुद्धा तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी बेक झालेली आहेत. तर इथे एक बिस्किट तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते. एवढ्या प्रमाणामध्ये 16 ते 17 बिस्किट तयार होतात. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने कराची बिस्किट एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि इथे बिस्किट तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशीत खस्ता झालेले आहेत. तोंडात टाकताच ही बिस्किटे विरघळतात. जर तुमच्यासुद्धा मुलांना अशी कराची बिस्किट आवडत असतील तर एकदा नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.